नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या चॅनलला स्वागत आहे. तर चला तर आज करूया डोसा. तर ही आहे उडदाची अशी सोल. तर याला मी 1 वाटी उडदाचा सोल घेतला आणि 1 वाटीला मी 3 वाटी घेतले आहेत तांदूळ. मी घरचे तांदूळ घेतले, आपण रॅशनचे इथे घेऊ शकता. तर आता हे 2 वाटी झाले आणि ही 3री वाटी. याला पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं. जवळजवळ 5 ते 6 तास भिजत ठेवली. ही आहे मेथीदाणे. मेथीदाण्यामुळं काय होतं की फॉर्मेट व्हायला मदत होते आणि खायलासुद्धा मेथी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असते आणि आपल्या डोश्याची किंवा इडलीची चव वाढवते. तर हे याप्रमाणे धुवून यामध्ये पूर्णपणे पाणी भरून आणि हे याप्रमाणे बाजूला ठेवलं. जवळजवळ 6 तास झालेले आहे. हे चांगलं भिजलेलं आहे. हाताने असं मी प्रेस करून पाहिले तर. आणि आता यामध्ये थोडं टाकते आहे मी जाड पोहे धुवून. आणि हे बघा, याप्रमाणे हे पूर्णपणे एक एक करत आपल्या मिक्सरमधून असं बारीक करून घेतलं. खूप पाणी न घेता हेच पाणी मी थोडं वापरलं आणि हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. स्मूथ असं बारीक करून घ्यायचं. डोश्यासाठी करत आहे तर थोडं चांगलं स्मूथ होऊ द्यायचं. आणि हे बॅटर याप्रमाणे मी तयार केलेलं आहे. आता हे तिन्ही पदार्थ एकत्रित करून सगळं मिक्सरमधून बारीक करायचं. पाणी हेच वापरायचं आणि डोश्यासाठी करत असल्यामुळे चांगलं असं स्मूथ होऊ द्यायचं. आणि झाल्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्येच टाकायचं. आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे याला मी थोडं एका कापडाने गुंडाळत आहे, कारण की थंडीच्या दिवसामध्ये थोडा वेळ लागतो. तर असं मी कापड घेऊन याला आता आणखी 5-6 तासासाठी असं बाजूला ठेवते आहे, की जेणेकरून हे आपल्याला फॉर्मॅट व्हायला मदत होईल. हे बघा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते आहे. जवळजवळ 7 तास हे मी बाजूला ठेवलेलं होतं. याप्रमाणे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे डोश्याचं. आता काय करायचं की यामधलं आपल्याला पाहिजे ते घ्यायचं. यामध्ये इनो, सोडा वगैरे काहीही टाकायचं नाही. फक्त यामध्ये आपल्याला टाकायचं, आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं आणि थोडं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि वापरायचं. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी टाकून डोश्याला घ्यायचं असलं तर पाणी टाकून वापरावं लागेल. इडली वगैरे जर करायची असेल तर पाणी न वापरता आपल्याला बॅटर कसं आहे यानुसार वापरावं लागेल. मला आज डोसा करायचा आहे, त्यामुळे मी याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून डोश्याला जसं पाहिजे त्यानुसार हे असं तयार करत आहे. तर आता हे डोसा करण्याच्या योग्य झालेलं आहे आणि त्यानुसार आता याचा असा डोसा आपण करू शकतो. तर हा निर्लेप तवा आहे, याला तेल वगैरे फार कमी लागतं. आता यावर मी असा हा डोसा करून घेते आहे. तर मी आज मसाला डोसा केलेला आहे. आणखी हा डोसा चटणीसोबतसुद्धा आपल्याला पाहिजे त्यानुसार हा आपण खायचा आनंद घ्यायचा. हा आता डोसा झालेला आहे तयार. तर हा आपल्याला पाहिजे त्यानुसार चटणीसोबत किंवा मसाला डोसा पण करायचा आणि आपल्या घरच्या फॅमिलीसोबत त्याचा आनंद घ्यायचा. तर मंडळी, आपण माझा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर माझे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.